पर्सनल हायजीन भाग 4. जेवणाची पद्धत. हल्ली बरेचदा हे बऱ्याच घरांमध्ये मी बघते की उष्ट खरकटं सांभाळलं जात नाही. मी कुठल्याही धार्मिक परंपरेचा भाग म्हणून हे सांगत नाही आहे, कृपया हे लक्षात घ्या. कुठल्याही सोहळ्याचा भाग म्हणून सांगत नाही आहे. स्त्रीला राबवून घेतात वगैरे असं माझ्यावर कमेंट करू नका, कारण मला सगळ्यांनी एकत्र बसून जेवणच अपेक्षित आहे. मी हे अनेक वेळेला माझ्या व्हिडिओजमध्ये सांगते की सगळी फॅमिली एकत्र बसून जेवा, म्हणजे सगळ्यांच्या एकमेकांशी गप्पा होतील. तुझा दिवस कसा गेला, माझा दिवस कसा गेला, ह्याच्यामध्ये खूप छान जेवण होईल, 2 घास जास्त जातील. पण हा आजच्या व्हिडिओचा विषय नाही, त्यामुळे हा विषय इथे थांबूयात. आजचा विषय आहे उष्ट खरकटं. काय असतं उष्ट खरकटं? आपण तोंडात घातलेला हात हा फक्त आपल्या ताटातच जावा, दुसऱ्या माणसाच्या ताटात जाऊ नये, कारण आपली लाळ त्या हाताला लागलेली आहे आणि त्या लाळेमध्ये अनंत प्रकारचे जंतू वाढतात. त्यामुळे ते दुसऱ्याच्या ताटात गेले तर त्याला इन्फेक्शन व्हायची शक्यता आहे. याला म्हणतात उष्ट सांभाळणे. आणि खरकटं सांभाळणे म्हणजे काय, तर आपल्या एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ताटात काहीही अन्न शिल्लक न ठेवणे. थोडं थोडं वाढून घ्या, थोडं थोडं जेवा. दुसरी गोष्ट म्हणजे वाढून घेताना डावा हात वापरा. जेवायच्या आधी हात स्वच्छ धुणं अपेक्षित आहे, तेव्हाच तो डावा हात वापरता येईल. धुतलेले पुसलेले हात वापरा. याला खरकटं सांभाळणे म्हणतात. एक पदार्थ हा त्यात ठेवलेल्या चमच्यानेच वाढून घ्या. तोच चमचा उचलून दुसऱ्या पदार्थामध्ये घालू नका. पदार्थ आपला वाढून घेतल्यानंतर चमचा पुन्हा त्या पदार्थाच्या जवळ ठेवलेल्या छोट्या ताटलीमध्ये किंवा त्या पदार्थाच्या भांड्यामध्ये ठेवा. वर झाकण ठेवा जर शक्य असेल तर, आणि ते झाकण ठेवताना सुद्धा डाव्या हातच वापरा. आपण जर लहान मुलाला भरवत असू तर शक्यतो त्याला आधी भरवून घ्या आणि मग स्वतः जेवा. आपल्या तोंडातला हात त्याच्या तोंडात घालू नका. तुम्ही दातांनी मऊ केलेलं खाणं तोंडातलं काढून त्याच्या तोंडात भरवू नका. हे करतात लोक, म्हणून सांगायला लागतं. त्याची इम्युनिटी आधीच कमी असते लहान मुलांची. तुम्ही तुमच्या तोंडातली डाळ त्याला भरवून अजून त्याला आजारी पाडायची व्यवस्था करताय. पदार्थ जेवता त्याच हाताने वाढून घेतात. मग हाताचं सगळं जे खरकटं लागलेलं असतं ते सगळं परत त्यात सांडतं. नका करू असं. ताटात शिल्लक ठेवलं तर ते ताटात शिल्लक ठेवलेलं तिथे बेसिनमध्ये टाकू नका. ते व्यवस्थित हाताने गोळा करून जे काही तुम्ही बाजूला काढलेला कढीपत्ता आहे, मिरच्या आहेत, काही खराब अन्न भाग आलेला असेल, ते सगळं हाताने काढून, तुमच्या स्वतःच्या हाताने काढून ताट उचलून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका. ताटामध्ये व्यवस्थित पाणी सोडा आणि मग ते घासायला ठेवा. हे बऱ्याचशा घरांमध्ये फॉलो होत नाही. आमच्याकडे येणारे जेवढे पण पेशंट आहेत त्यातले निम्मे पेशंट हे आहारामुळे झालेल्या आजारामुळे येतात, आणि ते हायजीन नीट मेंटेन न केलेले त्यामुळे झालेले आजार असतात. मग कुठं चुकतंय? माणूस तर तसा म्हणायला गेलं तर श्रीमंत आहे, सगळं आहे त्याच्या घरामध्ये, सगळी व्यवस्था आहे, सगळे कामं करायला बाया आहेत, सगळं स्वच्छ ठेवलं जाते, तरी का आजारी पडतोय? तर ह्या 2 गोष्टी सांभाळल्या जात नाहीत, उष्ट आणि खरकटं. उरलेला पदार्थ काढून ठेवण्याची भांडी वेगळी ठेवा. ती स्वच्छ घासलेली पुसलेली असली पाहिजेत, कोरडी असली पाहिजेत. हात धुतलेल्या ओल्या हाताने पदार्थ काढायला जाऊ नका. स्वयंपाक करताना धुतलेला हात ओला तसा घेऊन चमचा फिरवायला जाऊ नका. पोळ्या लाटायला जाऊ नका. पोळ्या लाटल्यानंतर पोळपाट लाटणं स्वच्छ धुवून जागेवर ठेवा. तुमचा तवा जरी तो गरम असला तरी सुद्धा तो खाली उतरवून गॅसच्या खाली ठेवा. गॅसवर तसाच ठेवू नका. ते जळकं तेल त्या तव्याला चिकटून बसणार आहे, ते पोटात जाणार आहे. ते पण एक प्रकारचं खरकटं आहे. भांड्याला लागलेलं अन्न हे पण खरकटं आहे, जर ते तसंच राहत असेल तर. कितीही तुमचं एकमेकांवर खूप गोड गोड नातं असलं, प्रेम असलं, तरी सुद्धा एकमेकांच्या ताटात जेवायला बसू नका, कृपया. एकमेकांना फुकट जंतू वाटप करू नका.
घास भरवणे हे तेव्हाच करा जेव्हा तुम्ही आधी हात तोंडात घातलेला नसेल आणि तुम्हाला समोरच्याच्या तोंडातली लाळ आपल्या तोंडात गेलेली नंतर चालणार असेल तर. तुम्ही म्हणाल मॅडम काही बोलतात. खरं तर हेच नाव हवं ना या सिरीजचं, मॅडम काही काय बोलता.